अरे बाप रे, काय गर्दी, काय त्या दुकानात गर्दी, लोकांची गर्दी मावेना. ओळख का असेल गर्दी कशासाठी असेल. कालच श्रावण संपलाय आणि लोक जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांची गर्दी दुकानामध्ये. चला तर आज आणले आपण चिकन. श्रावण संपलाय, श्रावण प्रेमींना आज बनवूया घट्ट मुट्ट चिकनचा रस्सा. चला इथं कांदा चिरून घेतलाय. पहिला आपण पिवळं रशातलं करूया. हळद, हिंग पावडर आणि कांदा पहिला हळदीच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊया चिकन. तवा गरम, टोप गरम करायसाठी ठेवलाय. आता तेल, त्यामध्ये घालूया तेल. एक महिना झालं श्रावण होता, काल श्रावण संपलाय. आज सर्व घरामध्ये नॉनव्हेज प्रेमींच्या सगळ्यांच्या घरामध्ये सर्रास आज मटण, चिकन, अंडी हे असतंच असतं. चला तर आज आम्ही आणले चिकन आणि आज चिकनचा आपण घट्ट रस्सा करणार आहे. त्यामध्ये घालूया आता पहिल्यांदा तमालपत्री. तेलामध्ये तेल गरम झाले. चिकन स्वच्छ धुवून घेतले. ह्यामध्ये आता घालूया आपण हळद आणि मीठ. तमालपत्री घातले. आता ह्यामध्ये काही हिंग पावडर आणि कांदा. कांदा भाजून घेऊया चांगला. कांदा भाजत आहे इथं. आता आपण इथं चिकनला चांगलं हळद आणि मीठ हे करून घेऊया. हातानं मिक्स करून घेऊया. सगळीकडे लागू दे. बाजारातून चिकन आणल्यानंतर पहिल्यांदा धुतलं की चिकनला वास येत नाही. कांदा चांगला भाजलाय. ह्यामध्ये आता घालूया आपण हळद मीठ लावलेलं चिकन. आणि हे चिकन आता आपण हलवून घेऊ. आणि ह्याच्या ताट झाकून चिकनच्या आमच्या पाण्यानं म्हणजे मिठानं आणि हळदीनं जे पाणी सुटतं त्या पाण्यानंच आपण चिकन शिजवून घेऊया. चिकन हलवले व्यवस्थित. कांदा भाजलाय त्यामध्ये. आता हे आपण झाकून देऊया आणि पाणी सुटते ह्याला चिकनला. चला तर मग ताट उघडून बघूया आपण कसं पाणी सुटले बघा चिकनला व्यवस्थित. पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे. काही सुद्धा मी पाणी घातलं नाही यामध्ये. आता ह्या पाण्यामध्येच आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे. इकडे चिकन शिजत आहे आणि आपण इकडं रश्श्याची तयारी करूया. इथं मी गरम मसाला घेतला. इथं बघा धोंडफूल, जिरे थोडे घेतले, तीळ घेतले जास्त, लसूण, आले आणि खोबरे. घट्ट करायचं आहे त्यामुळे खोबऱ्याचं प्रमाण जरा जास्त घेतले. पहिल्यांदा वाळला मसाला आपण कढईमध्ये गरम करून घेऊया. मसाला भाजला गेलाय आणि हा आपण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करूया सर्वच. खोबरं, आलं, लसूण. मसाला तयार झालाय आपला. आता आपण चिकन शिजले का बघू. चिकन नक्की शिजलं असणार आहे. बघूया. बघा व्यवस्थित कट झाले, शिजले व्यवस्थित चिकन. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. कारण की ज्या घरात लहान मुलं असतात त्यांना हे पिवळं पाणी काढून ठेवायला लागतं. हे उकळून झाल्यानंतर ह्यातलं आपण थोडं फोड्या आणि पाणी हे बाजूला काढून ठेवायचं आहे. आणि हे उकळूस तर आपण इथं तिखटाची मसाल्याची तयारी करून घेऊया. पाणी उकळले आणि हे बाजूला पण काढून ठेवले मुलांसाठी. आणि इथं कढई ठेवले गरम करण्यासाठी, मसाला भाजण्यासाठी. आणि इथं मसाला काढून घेतलाय. लाल तिखट घेतले, भरपूर घेतले. रस्सा हा झणझणीत झाला पाहिजे. हे आहे गरम मसाला आणि ही कोथिंबीर. चला तर कढईमध्ये तेल घालून घ्या पहिल्यांदा. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबामध्ये हे आज मटण प्रेमींच्या घरी हे शिजत असणार आहे. तेल गरम झाले. ह्यामध्ये घालूया मसाला. मटणाच्या रस्स्यासाठी तेल जरा जास्तच लागतं म्हणून तेल घातले मी यामध्ये. मसाला चांगला तेल सुटस तर भाजून घेऊया. मसाला भाजत आहे. यामध्ये घालूया आता लाल तिखट, चटणी आणि हे पण ह्या
मसाल्यामध्येच भाजून घेऊया व्यवस्थित. लाल तिखट भाजले. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाला चांगला शिजतो असाच. मसाला शिजत आहे. ह्यामध्ये घालूया आता थोडासा गरम मसाला. हा गरम मसाला मी घरी तयार केलाय. चला हे चांगला हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि हा मसाला आता ह्या रश्श्यामध्ये ओतून घेऊया. बघू शकता आपला चिकनचा रस्सा कसा झाला, एकदम मस्तच. आता ह्यामध्ये घालूया अशा भरपूर अशी कोथिंबीर आणि गरम गरम भाकरी रस्सा कुस्करून. चिकनला कसली भारी तर्री आली बघा. 1 महिना झालं लोकांनी चिकन मटन अंडी काय खाल्लं नाही, जे पाळलेत त्यांनी. झाला आहे आपला चिकनचा रस्सा झणझणीत आणि तर्रेदार. आता हा रस्सा आपण एका वाटीत काढून घेऊया. आपण वाटीमध्ये रस्सा काढून घेतलाय. असंच आपलं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.